नमुना नंबर 28 मागासवर्गीयासाठी 15% व महिला बालकल्याण 10%. यामध्ये मागासवर्गीयासाठी 15%, महिला बालकल्याण 10% याचा मासिक प्रगती अहवाल नमुना नंबर 28 मध्ये तयार करून यामध्ये ठेवायचा आहे आणि ते वरिष्ठ कार्यालयात सादर करायचा आहे. नमुना नंबर 19 कर्जाच्या नोंदवही ग्रामपंचायतीने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या मुदलाच्या केलेल्या परतफेडीच्या नोंदी यामध्ये 29 मध्ये घ्यावायच्या आहेत. नमुना नंबर 30 ग्रामपंचायत लेखा परीक्षणाच्या आक्षेपाची नोंदीच्या वह्या यामध्ये ग्रामपंचायतीचे आक्षेप व त्याचे अनुपालन केलेल्या माहितीची नोंद या नमुन्यांमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर नमुना नंबर 31 प्रवास भत्ता देयक सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना जे आपण प्रवास भत्ता वाटप करतो ते यामध्ये नोंद घ्यायची आहे. नमुना नंबर 32 रकमेच्या परताव्याचे आदेश ठेवीच्या परताव्याचे देयक नमुना नंबर 32 मध्ये ठेवायचे आहे. नमुना नंबर 33 वृक्ष नोंदवही यामध्ये जे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये झाडाची संख्या आहे यामध्ये झाडं लागवड केलेली आहे त्याच्या नोंदी यामध्ये ठेवायच्या आहेत. तसेच मास मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम 1 ते 8 नमुने यामध्ये महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे 5 ऑक्टोबर 2013 नुसार भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक यांनी विहित नमुना मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम 1 ते 8 दिलेले आहे. या नमुन्यामध्ये नमुना नंबर 1 मासिक वार्षिक जमा आणि प्रदानाचे लेखे, 2 एकत्रित गोस्वाऱ्याच्या नोंदवही, 3 बँक ताळमेळ विवरणपत्र, 4 येणे व देणे रकमेचा नमुना, 5 स्थावर मालमत्ता नोंदवही, 6 जंगम मालमत्ता नोंदवही, 7 वस्तूची नोंदवही, 8 मागणी संग्रह आणि शिल्लक यांची नोंदवही. ह्या नमुन्यामध्ये यामध्ये नोंदी घ्यायच्या आहेत. हे मॉडेल अकाउंटिंग सिस्टीमचे नमुने आहेत आणि ते भरल्यानंतर हे नमुने आपल्याला ऑनलाईन करायचे आहेत. यानंतर मासिक सभा, ग्रामसभा ह्या व्यतिरिक्त मासिक सभेचा वृत्तांत आणि ग्रामसभेचा वृत्तांत यामध्ये आपल्याला एका बांधीव रजिस्टरमध्ये इतिवृत्तांत लिहायचा आहे. त्या इतिवृत्तांत लिहिते वेळेस मासिक सभेचा इतिवृत्तांत लिहिते वेळेस प्रत्येक आर्थिक वर्षापासून एक क्रमांक देऊन त्याला विषयवार एक एक क्रमांक देऊन वर्षनिहाय यामध्ये ठराव क्रमांक अ, ब, क काय असेल त्या पद्धतीने नोंद करून यामध्ये समाविष्ट करावे. त्याच पद्धतीने ग्रामसभेचा इतिवृत्तांत यामध्येच अशा पद्धतीने नोंदवावा. धन्यवाद.